स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. कडेगावात भाजप जिंकले. देशमुखांची सर्व ताकद संजय काकांबरोबर. आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा. विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना. गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री. आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा. आज कडेगाव येथे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांची प्रचार सभा संपन्न झाली. यात माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या पाठीमागे आमची पूर्णपणे ताकद आहे आणि त्यांनाच आम्ही निवडून देऊ असं अभिवचन दिलंय. आम्ही प्रामाणिक कार्यकर्ते आहोत, त्यामुळे देवाभाऊंचा शब्द पाळला जाईल. कडेगावमधून भाजपच्या उमेदवाराला विजयी करून मोदींना पुन्हा पंतप्रधान करू असं माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. आपल्याला एवढीच विनंती आहे साहेब, 19ला आम्ही अनुभव घेतला. आज सांगली जिल्ह्यामध्ये ठाकरे शिवसेनेनं जे काही उद्योग केले तेच साहेब 19ला उद्योग झाले. ज्यावेळी साहेबांना मी माझी व्यथा मांडली त्यावेळी साहेबांनी मला सांगितलं, संग्राम तू म्हणतोय ते बरोबर आहे, पण तुला काम करायचं, तू कामाला लाग. आपण कामाला लागलो. पुणे पदवीधर विधान परिषदेची तिकीट आपल्याला दिली. सांगली जिल्ह्यामध्ये संग्राम देशमुख सारख्या लहान कार्यकर्त्याला पुणे पदवीवरची तिकीट मिळणं सोपं नाही, पण साहेबांनी तो विश्वास टाकला. आपण जीवाचं रान केलं. 5 जिल्ह्यामध्ये आपण निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केला. अपयश आपल्याला आलं, पण साहेब आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आम्ही मनापासून आपले आभार व्यक्त करतो. इथून पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये काका एवढीच आपल्याला विनंती आहे की थोडं आम्हाला विचारा आणि ह्या मतदारसंघामध्ये विकास करण्यासाठी जो लागल तो निधी एक स्पेशल केस म्हणून साहेब जर आम्हाला दिलं तर तुम्हाला 2024चा रिझल्ट निश्चितपणे आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही मातीतली कुस्ती करणारे आम्ही पैलवान आहोत. एवढ्यासाठीच पैलवान कधी खोटं बोलत नाही. एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो. आणि जाता जाता एक विनंती करतो साहेब, ज्या आपण प्रेरणास्थळावर उतरलो त्याचं संकल्प सिद्ध नाव एवढ्यासाठी दिलं. ज्यांनी संकल्प केला 1995ला की माझ्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, की पूर्ती करणारा एकमेव राज्यातला नेता कोण असेल तर तो संपतराव देशमुख. आमची एवढीच विनंती आहे, तिसऱ्यांदा हॅट्रिक करून हा मतदारसंघ या ठिकाणी निश्चितपणाने सिंहाचा वाटा उचलेल. पण निवडणूक झाल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना आपल्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं पाहिजे, ही अपेक्षा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे. एवढीच मी आपल्याला जाता जाता विनंती करतो. आपणा सर्वांचं स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा परिषदा ज्यावेळेला झाल्या, महापालिका झाल्या भाऊ, त्यावेळेला चंद्रकांत दादा या ठिकाणी होते. खाडेभाऊ आहेत, गाडगीळ साहेब आहेत. काय ताकदीनं निवडणुका झाल्या, कशा पद्धतीने हे सगळे एकत्र होते, काँग्रेस राष्ट्रवादीवाले, तरी आम्ही त्यांना ऐकलो नाही. याचं कारण असं आहे की एक वाक्यता जर भारतीय जनता पार्टीमध्ये असेल तर आम्हाला इथं कुणी अडवू शकत नाही. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक वाक्यता ठेवणं हे इथून पुढच्या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे. आमचा शत्रूला आम्ही पाडाव करायला आम्ही पूर्ण खंबीर आहे, परंतु आमच्यात एक वाक्यता असणं गरजेचं आहे. आज मनाला वेदना होतात. आमचा दुष्काळी फोरम होता, त्या ठिकाणी अनिल भाऊ, राजेंद्र अण्णा, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, सगळी मंडळी आम्ही दुष्काळी फोरमची. अजितराव आणि विलासराव आमच्यातून गेले. आम्ही त्यांना थांबवू शकलो नाही. मनापासून आम्हाला वेदना होत आहेत. त्यांना पण आमची विनंती आहे की ज्या काय झाल्या असतील चुका मागं पुढं सुरूया, परंतु अंतर देऊन आता आपण चालणं बरोबर नाही. देवेंद्र भाऊने आपल्यासाठी काहीतरी केलंय, आपण सगळ्यांनी खंबीरपणानं त्या ठिकाणी उभा राहिलं पाहिजे. अडचणीच्या काळात देवेंद्र भाऊच्या मागं, मोदींच्या मागं उभं राहणं हे आपलं काम आहे. आणि ज्या चुका झाल्या असतील त्या इथनं पुढं भाऊ दुरुस्त व्हाव्यात, एवढीच आमची विनंती आहे. आम्हाला एकच आहे की खासदारांना पण विनंती आहे, आमचं काम करू नका, परंतु विरोधकाकडून आम्हाला त्रास होणे एवढीच आमची काय, आम्हाला दुसरं काय नको. आणि आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये 66,000 मतं या मतदारसंघामध्ये संजय काकांना पडली, 73,000 मतं विशाल पाटलांना पडली आणि 40,000 मतं गोपीचंद पडळकरांना पडली. म्हणजे आम्ही कामात कुठं पडलो नाही कमी. मग काँग्रेसला पडलेली मतं जर आमचीच आहेत, इकडं बी म्हणत आहेत, काँग्रेसवाले सगळ्यांनाच सांगतायत ही सगळी मतं आमची आहेत. अरे काय चाललंय काय? गोपीचंदला म्हणायचं आमची मतं आहेत, भाजपला म्हणायचं आमची मतं आहेत, काँग्रेसला म्हणायचं आमची मतं आहेत. मग तुमची एवढी मतं आहेत तर मग पंचायत समिती झडपी गेली का?
ह्याचं उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागेल. परंतु चेंडूसारखं काम आमचं नाही, आम्ही प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी आहे. आणि मी या ठिकाणी जास्त बोलत नाही. मी एवढंच सांगेन की वेळ फार कमी आहे. भाऊना जायचं आहे, पंतप्रधानांचा कार्यक्रम आहे. भाऊ, मी या निमित्ताने एकच आपल्याला आश्वस्त करतो, काय नाराजी वगैरे आमच्या लोकांच्यात आहे नाही असं नाही, परंतु ती सगळी दुरुस्ती करून आम्ही ताकदीनं आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणू, एवढीच आपल्याला ग्वाही देतो आणि माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.